हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 2. सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वितीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 2. श्लोक क्रमांक 38. समदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततः युद्धाय युज्यस्व न एवं पापम अवाप्स्यसि. सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय ही समान मान त्याचा विचार करू नको. आता फक्त युद्धासाठी म्हणून युद्धाला तयार हो. अशाने तुला पाप लागणार नाही. युद्धामध्ये जय किंवा पराभव हो, त्यामुळे लाभ किंवा हानी होते. यामुळे सुख किंवा दुःख होतं. पहिल्या गोष्टीवर दुसरी आणि त्यावर तिसरी अवलंबून आहे. अर्थातच पहिल्या गोष्टीवर दोन्ही गोष्टी अवलंबून आहेत. येथे एक गोष्ट पाहण्यासारखी आहे. जर युद्धात मरण आलं तर आपला जय झाला किंवा पराभव झाला हे कळायला आपण जिवंत नसतो. त्यामुळे झालेला लाभ किंवा हानी आणि त्यामुळे होणारे सुख किंवा दुःख हेही समजत नाही. परंतु जर आपण जिवंत राहिलो तर या तीनही गोष्टी आपल्याला समजतात आणि त्याचा पुढील जीवनावर परिणाम होतो. तो सहन करावा लागतो. मागील श्लोक क्रमांक 37 मध्ये सांगितल्याप्रमाणे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म पूर्ण ताकद वापरून करणे महत्त्वाचं आहे. त्यात यश मिळो अथवा न मिळो, त्यापासून लभ्यांश होवो अथवा न होवो, अशा कर्मामुळे जे होईल त्याचं सुखदुःख आनंदाने स्वीकारायचं असतं. लभ्यांश झाला, सुख मिळालं म्हणून युद्ध करत सुटायचं नाही. नाहीतर दुसऱ्या देशात सोन्याचा धूर निघत आहे, तेलाच्या विहिरी दुथड्या वाहत आहेत, चला पुकारा युद्ध आणि करा संपत्ती हडप, या आशांना युद्ध पिपासू म्हणतात. असे जरी सकृतदर्शनी युद्धात जिंकले तरी त्यांना यथावकाश त्याचे महाभयंकर दुष्परिणाम भोगावेच लागतात. याचप्रमाणे शत्रू बलाढ्य आहे, आपला पराभव नक्की होणार आहे, त्यामुळे आपलं नुकसान होणार आहे, याचं आपल्याला दुःख होणार आहे, तेव्हा युद्ध न केलेले बरे असा विचारही घातक आहे. शत्रूला प्रतिकार करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. प्रतिकार केला नाही म्हणून शत्रू आपल्याला मोकळे सोडणार नाही. तेव्हा प्रतिकार करून कर्तव्य बजावून वीरमरण स्वीकारणेच श्रेयस्कर असते. घरात साप शिरला तर रडत न बसता त्याला ठेचायचा प्रयत्न करायलाच पाहिजे. नाहीतर तो आपल्याला चावायचा थांबणार नाही हे लक्षात ठेवावे. शत्रू हा लढाई करायलाच योग्य असतो. शत्रू येताच लढाई हाच एकमेव विचार झाला पाहिजे. यास्तव युद्धाआधी युद्धाचा परिणाम पाहणे हे गौण आहे. परिणामांचा विचारच करायचा झाला तर तो समसमान होणार असाच करावा. एकाचा पराजय होणे अपरिहार्य असले तरी जय होण्यासाठीच युद्ध केले पाहिजे. लाभासाठीच शत्रू लढाईला आलेला असतो. लढाई केल्याशिवाय लाभ पदरात पडणार असला तर शत्रूच निर्माण होणार नाहीत. जय झाला, लाभ झाला तर सुख होणारच आहे. पराभव झाला, हानी झाली तर दुःख न करता हरलो तरी लढलो याचाच सार्थ अभिमान वाटला पाहिजे. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की अर्जुना, ठामपणे युद्धाला तयार हो. युद्ध करणे आणि त्याचा होणारा परिणाम या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यांचा एकमेकांशी संबंधच नाही. युद्ध हे युद्ध करण्यासाठीच लढायचे असते. अशा युद्धाने योद्ध्याला पाप लागत नाही. अफलातून नगरीच्या अर्थमंत्र्यांनी अफलातून नगरीच्या चलनाचं अवमूल्यन जाहीर केलं. अवमूल्यन जाहीर झाल्यावर त्याच्या परिणामांची चर्चा करण्याकरता अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत एक जाहीर सभा आयोजित केली होती. तेथे अनेक अर्थशास्त्रज्ञ भाषण करायला आले होते. ते आपल्या भाषणातून अवमूल्यनाची अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून चिकित्सा करत होते. ते ऐकून अर्थमंत्री चांगलेच वैतागले. शेवटी न राहून ते सभेत मुखक्षेप करीत ध्वनिक्षेपकाचा ताबा घेत
मोठ्यांदा त्रासून सभेला ऐकवते झाले. मला समजत नाही की तुम्ही अर्थशास्त्रज्ञ येथे कशाला आले आहात. अवमूल्यन आणि अर्थशास्त्र यांची सांगड घालण्याचा प्रयत्न कशाला करीत आहात. अवमूल्यन आणि अर्थशास्त्र यांचा संबंधच काय आहे. हरिओम.